अहमदपूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांची झाली भुईसपाट। 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 5:30 वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे। अर्ध्या तासाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाची केली दानादान। मकर संक्रांतीच्या दिवशीच निसर्गाचा कोप पाहायला मिळाला। सायंकाळी 5च्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती। जवळपास अर्धा तास चाललेल्या या पावसाने शेतात पाणीच पाणी केले। या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की उभी असलेली पिके जमिनीला टेकली आहेत। गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचे आतोनात नुकसान झाले। खंडाळी सर्कल अंतर्गत येणाऱ्या सुनेगाव शेंद्री व परिसरात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे। सध्या ज्वारी हुरड्यात आली असून गव्हाची पिके ओंब्या भरण्याच्या अर्थात ठुशा भरण्याच्या स्थितीत आहेत। मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गव्हाचे उभे पीक आडवे झाले आहे। यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। माझ्या 2 एकर शेतात गव्हाचे पीक अतिशय जोमात होते। आत्ता कुठे गव्हाच्या ठुशा भरत आल्या होत्या, पण अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने संपूर्ण 2 एकर शेतातील गहू भुईसपाट केला आहे। वर्षभराची मेहनत डोळ्यात देखत मातीत मिसळली आहे, अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया सुनेगाव शेंद्री येथील शेतकरी शिवाजी काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। अचानक आलेल्या या संकटामुळे अहमदपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त भागांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आवाज बहुजनांचा।